एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली नाही तर आम्हीही मंत्रिपद स्वीकारणार नाही। शिवसेनेच्या आमदारांच्या वतीने उदय सामंत यांच्याकडून भूमिका स्पष्ट। शिवसेनेच्या 59 आमदारांचं राजकीय भविष्य एकनाथ शिंदे यांच्या हातात। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी हा आग्रहाचा पुनरुच्चार। शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही या संदर्भात पुन्हा संभ्रम। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेबरोबर शिंदेंचं नावच गायब। आमची पत्रिका शासकीय नमुन्यानुसार, सामंत यांचं स्पष्टीकरण। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होणार। शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासाठी 11 तारखेच्या मुहूर्ताची चर्चा। नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी। 2014च्या वानखेडेंवरच्या शपथविधी सोहळ्यासारखा हा कार्यक्रम होण्याची शक्यता। शपथविधीच्या आधी देवेंद्र फडणवीस यांचं देवदर्शन। सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या चरणी लीन, तर सागर बंगल्यावरती गोमातेचं पूजन। अर्थमंत्री अजित पवारच होतील, भुजबळांचं वक्तव्य। 10 मंत्रिपदाची भुजबळांची मागणी। शिंदे फडणवीसही संख्याबळ खाती मागवतील असा भुजबळांचा दावा। शपथविधीच्या आधी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहांना भेटण्याची शक्यता। नेमकं काय ठरणार याची उत्सुकता। आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मंत्रिपद फायनल करा आणि त्यानंतरच आमच्या मंत्रिपदाची चर्चा करू। राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका। अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही। शपथविधीच्या निमंत्रणासाठी फडणवीसांचा शरद पवार, राज ठाकरेंना फोन। मात्र वैयक्तिक कारणामुळे उपस्थित राहणार नाहीत, तर उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची ही दांडी। संसद परिसरामध्ये काळे जॅकेट घालून काँग्रेस खासदारांचं आंदोलन। मोदी अदानी एक है, अदानी सेफ है असा जॅकेटवरती मजकूर। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल